फॉर्म्युला ऑफ वेल्थ क्रिएशन, संपत्ती बनवण्याचं सोपं सूत्र ते आहे सेव्ह मोर, स्टार्ट अर्ली, इन्व्हेस्ट इन राईट ॲसेट क्लास आणि इन्व्हेस्ट फॉर लॉंग टाईम. सोपं सूत्र. जास्त बचत करा, लवकर सुरुवात करा, योग्य गुंतवणूक प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि दीर्घकालीन इन्व्हेस्टमेंट करा. थोडंसं सविस्तर जर विचार केला तर सेव्ह मोर, आपण बचत जास्त केली पाहिजे. जेव्हा आपण इन्कमला सुरुवात करतो तेव्हा जर बचत जास्त करायची असेल तर सगळ्यात मोठा साधा उपाय आहे की आपले गोल डिसाईड करा. रिटायरमेंट गोल, मुलांचे एज्युकेशन्स किंवा इतर काही जे गोल असतात त्या गोलला किती अमाऊंट लागते हे जर आपण इस्टिमेट केलं, हे जर अमाऊंट आपण कॅल्क्युलेट केली तर लगेच आपल्यासमोर एक पिक्चर उभं राहतं की आपल्याला किती अमाऊंट लागणार आहे. आणि नंतर आपण एक सेविंग जे आहे, किती सेविंग करावी लागणार आहे ती गरज आपल्यासमोर येतं आणि आपली सेविंग वाढते. एकदा तुमची सेविंग वाढल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर सुरुवात करायला पाहिजे. स्टार्ट अर्ली. कमी वेळात जेव्हा आपण इन्कम वाढतं लगेच सुरुवात करा इन्व्हेस्टमेंटसाठी आणि त्याला वेळ द्या. जसं की वयाच्या 20-22 वर्षी जर सुरुवात झाली आणि एक 5,000ची SIP केली 30 वर्षासाठी तर इन्व्हेस्टमेंट होते 24 लाख आणि त्यांचं जे व्हॅल्युएशन आहे जवळपास 5 कोटीपर्यंत होऊ शकते. म्हणून लवकर जर आपण सुरुवात केली तर त्याचे बेनिफिट जास्त होतात. नेक्स्ट आहे इन्व्हेस्टमेंट राईट ॲसेट क्लास, की आपण सेव्ह करतो, सुरुवात करतो, पण सुरुवात कुठं करतो, कोणतं प्रोडक्ट निवडतो. जर आपण इन्शुरन्ससारखं प्रोडक्ट निवडलं तर आपल्याला काहीच वेल्थ क्रिएट करता येणार नाही. किंवा गव्हर्मेंट प्रोडक्टसुद्धा फिक्स रिटर्न देते, जिचं आपल्याला सेफ्टी आहे पण रिटर्न्स मिळत नाही. इक्विटी सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे इक्विटी. इक्विटीमध्ये जर तुम्हाला डायरेक्ट इक्विटीचं नॉलेज नसेल तर म्युच्युअल फंड्स, SIP इज अ बेस्ट प्रोडक्ट. तर तुम्ही भारतीय मार्केटचा विचार केला, सेन्सेक्सचा गेल्या 40 वर्षात 15% CAGR रिटर्न दिलेला आहे. आणि जर SIP तुम्ही जर SIP थ्रू जर इन्व्हेस्टमेंट करत असेल तर खूप मोठी वेल्थ तुम्ही क्रिएट करू शकता. म्हणून एक राईट ॲसेट क्लास, वेगवेगळे ॲसेट क्लास आहेत, इक्विटी आहे, गोल्ड आहे, रिअल इस्टेट आहे, फिक्स इन्कम आहे. प्रत्येकाचं तुमचं डायव्हर्सिफिकेशन असावं, पण जास्तीत जास्त पोर्शन हा इक्विटीमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला तर तुम्ही चांगली वेल्थ क्रिएट करू शकता. आणि लास्ट पण आहे की इन्व्हेस्ट फॉर लॉंग टाईम. वेळ द्या इन्व्हेस्टमेंटला. कंपाऊंडिंग ही 2, 3, 4, 5 वर्षानं होत नाहीत. कंपाऊंडिंगला 10, 20, 30 वर्ष लागतात. 5,000ची SIP जर 30 वर्षासाठी केली तर 24 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट आणि त्याचं कंपाऊंडिंगनं 5 कोटीच्या वर अमाऊंट जाऊ शकतं. हे फक्त कंपाऊंडिंग करू शकतं. फक्त वेळ जर इन्व्हेस्टमेंटला दिला तरच हे होऊ शकतं. ओके, हॅपी इन्व्हेस्टिंग.